नमस्कार मित्रांनो. सध्या साखर महाग झालेली आहे. 70 रुपये किलो झालं, 85 रुपये किलो झालं, असं खूप ट्रेंडमध्ये चालू आहे. तर महाग झालेले लोकांना कळत आहे, त्यांना खूप वाईट वाटत आहे विकत घेताना. पण तुम्हाला मी साखरेची ऊसाची कडू सत्य दाखवतो. तर हे बघा, सध्या तरी पाऊस नाही. मी आहे सोलापूर जिल्ह्यात. सध्या तरी पाऊस नाही, सगळ्यांना माहिती आहे. ऑलमोस्ट महाराष्ट्रावर कुठं पण पाऊस नाही सध्या. तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो ऊसाबद्दल. ते बघा, हे बघा, आमचं हे लागण ऊसच आहे. तर हे बघा, हे पतंगाची कसं प्रादुर्भाव झाला आहे. म्हणजे पतंग म्हणतात आमच्याकडं. हे कुठले दुसरे अजून किडे असतील, ह्याचं एक्झॅक्ट नाव माहीत नाही मला. बघा हे कसं भरून झालेत. हे ऊसाच्या पानातलं रस पितेत, म्हणजे पानाला पिवळे बनवतेत. तर ऊसाचं वाढ थांबतो, पान वाळल्यासारखं होते आणि ऊसाचं फुलपणे वाढ थांबतो. तर हे फुल आमचं म्हणजे 10-12 एकर ऊस आहे. तर सगळीकडं असं झालेलं आहे. एका ठिकाणी जास्त, एका ठिकाणी कमी असं आहे. पण हे मी असं विचारलं आहे 2-3 तालुक्यात, असं लोकांना, पाहुण्यांना असं विचारलं, सगळ्याकडं असं आहेच. मग ह्याला आता औषध मारावं तर खूप अवघड आहे. एवढं ऊसाला औषध मारणं, खर्च करणं डिफिकल्ट आहे. तर जर अर्ध्या तासाचा पाऊस जरी आलं तर पावसाने ही कमी होते, पण पाऊसच येईना. सप्टेंबर महिना येतो तरी पण आता पाऊस नाही आहे. तर तुमच्याकडं ह्या कीटकाचा प्रादुर्भाव आहे का आणि तुम्ही कुठलं औषध मारता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला सांगा की साखरेचं 70-80 भाव हे जास्त आहे का, म्हणजे शेतकऱ्याला ह्याचा भाव काय भेटायला पाहिजे, कमेंट करून नक्की सांगा.